ते गीताचा अर्थ असा आहे की आम्ही त्याच्यावर प्रीती करतो कारण की त्याने आमच्यावर प्रीती केली. आणि हीच प्रीती आज पुन्हा एक वार आपल्या अंतःकरणात नव्या उत्साहाने आपण साजरा करीत असताना त्याचे चर्च नंदुरबार आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या सकाळच्या मनन चिंतनात. आजचं मनन आपण सुरू करीत असताना उपासना संगीत गीत नंबर 248 आणि विजय संगीत गीत नंबर 96 कष्टी श्रमी भागलेल्या दीनमानवा हे गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 96 आणि उपासना संगीत गीत नंबर 248. प्रियजन हो, आम्हाला दररोज सकाळच्या पवित्र वचनाच्याद्वारे एक प्रोत्साहन मिळत असतं व आजच्याही पवित्र वचनाच्याद्वारे प्रोत्साहन आपण घेऊया व प्रभूचं मार्गदर्शन आपण घेऊया. आपल्या मंडळीचे सिनियर पाळसाहेब रेव्हरंड जयेश पठारे पाळसाहेब आज वचनाची घोषणा करणार आहे. वचनाच्या या घोषणेच्या पूर्वी म्हणजे वचनाच्या घोषणेच्या आरंभी मी आपल्या वसतिगृहाचे प्रमुख असलेले श्री मनोज पवार सर यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. सुरुवातीची प्रार्थना करा. आजचा दिवस देवबापाने आपल्याला दाखवलेला आहे. आजच्या दिवसासाठी देवबापाचा आभार मानून येणाऱ्या वचनासाठी कृपा करून आपण प्रार्थना करा. प्रार्थना करू. धन्यवाद करतो परमेश्वरा, मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. पिता परमेश्वरा, आम्हाला गत रात्रभर तूच आमचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, तुझी कृपा दया तू पुरवलीस आणि नवीन सकाळ तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिलीस. त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. आजचा संपूर्ण दिवस पिता परमेश्वरा तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. तुझी कृपा तुझी दया तू पुरव. विशेष प्रार्थना करतो पिता परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण इथं आज जमलो असताना विशेष करून प्रार्थना करतो जे तुझे दास पिता परमेश्वरा आज तुझ्या पवित्र वचनातून पिता परमेश्वरा
जो पिता परमेश्वरा आत्मिक मानना आम्हा प्रत्येकाला देणारे पिता परमेश्वरा, तुझ्या दासाला पिता परमेश्वरा तू स्पर्श कर, तुझी कृपा तुझी दया तू पिता परमेश्वरा त्यांना तू पुरव, त्यांच्या ओठेला जिभेला कंठेला तू स्पर्श कर. आणि जो पिता परमेश्वरा आत्मिक मानना ते आम्हाला देणारे पिता परमेश्वरा, तो पिता परमेश्वरा त्यांच्याद्वारे पिता परमेश्वरा जो येणार आहे तो आम्हा प्रत्येकासाठी तू एक आशीर्वादाचं कारण ठरू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. खरखर पिता परमेश्वरा आजचा संपूर्ण दिवस तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करणार आहेस, तुझी कृपा दया तू पुरवणार आहेस, त्याबद्दल तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून स्वीकार. थँक्यू सर. मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळसाहेब आपलं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो व ऑनलाईन पाहणारे प्रियजन, या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व प्रियजन ह्यांच्या उपस्थितीत आपलं स्वागत करील पुढील वचनासाठी आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननासाठी आपण जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 12 ही वचन आपण वाचूया. याकोबाचं पत्र ह्याचा 3रा अध्याय 1 ते 12 ही वचन. त्याचा मथळा किंवा हेडिंग आहे जीभ ताब्यात ठेवणे. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहीत आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवितो. तारवे ही पहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानूने फिरवली जातात. तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्ष वेलाला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. देवा ही वाचलेली वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. प्रतिदिन आपण या चर्चमध्ये, मंदिरामध्ये मनन चिंतन करण्यासाठी येत असतो आणि आपण जे या ठिकाणी एक लहानशी आपली जी सहभागिता आहे अर्धा तासाची, आणि या अर्धा तासामध्ये आपल्याला 15-20 मिनिट देवाचं वचन आपल्या सर्वांना बोध करण्यासाठी नव्हे, परंतु जे ऐकणारे श्रोतेगण आहेत, जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, प्रभू या सर्वांना त्याद्वारे आशीर्वाद देतो. प्रभू आपल्याशी बोलतो आणि आपलं एकत्र मिळून आपली प्रार्थना ही सहभागिता प्रभू आशीर्वादित करतो. आपण नवीन करारामध्ये आरंभीच्या मंडळीचा जर इतिहास घेतला तर त्या मंडळीचा अध्यक्ष, त्या काळातील जो महामंडळाचा, ख्रिस्ती महामंडळाचा अध्यक्ष याकोब, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ, आपण त्याच्या भावांच्या यादीमध्ये
वाचतो त्यावेळेस याकोबाबद्दल आपल्याला वाचायला मिळतं की पुनरुत्थानानंतर त्याचं परिवर्तन झालं, त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो ख्रिस्ती महामंडळामध्ये एक चांगला प्रभूचा शिष्य बनला आणि त्याने त्या काळच्या त्या महामंडळाला स्थिरावण्यासाठी अनेक नियमावली दिली. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो त्यावेळेस त्याने विदेशांमधून ख्रिस्ती झालेले, यहूद्यांमधून ख्रिस्ती झालेले अशा सर्वांसाठी नियमावली लावली. पौलाची सेवा त्याला मान्यता दिली आणि त्या काळातील आरंभीच्या शतकातील त्या मंडळीला अतिशय शिस्तबद्ध मार्गदर्शन याकोबाने केलेलं आहे. आणि मग याकोबाने जे प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक सुशिक्षण त्या काळातील मंडळांना दिलेलं आहे आणि त्याचा सुपरिणाम मंडळांमध्ये या पत्रांच्याद्वारे त्याने दिलेल्या या शिकवण्याच्याद्वारे चांगला झालेला आहे. आज आपण जे विश्वासणारे आहोत, प्रभूचे दास म्हणून आहोत, ते आपल्याला देखील प्रॅक्टिकल या सर्व शिक्षणाची फार गरज आहे. याकोबाने 2ऱ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात, 4थ्या अध्यायात ह्या सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. कारण आरंभीची मंडळी जरी प्रेषिती मंडळी पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेली होती, भरलेली होती, तारलेले लोक होते आणि ह्या विश्वासणाऱ्यांमध्ये खोटं शिक्षण देणारे आणि लोकांना विश्वासापासून बहकवणारे देखील होते. आणि म्हणून अशा या पाखंडांना, अशा या खोट्या शिक्षकांना देखील याकोबाने अनेक प्रकारे ताडण केलेलं आहे. मग जीभ ताब्यात ठेवणं या संबंधाने या याकोबाने जे शिक्षण दिलेलं आहे त्याचा उद्देश वेगळा होता. तो उद्देश यासाठी होता की पहिल्याच वचनामध्ये त्याने म्हटलं की माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहीत आहे. आता शिक्षक होऊ नका. आता शिक्षक हे जे आहे हे पवित्र आत्म्याने मंडळीसाठी दिलेली फार मोठी देणगी आहे, महान गिफ्ट. जे आपण म्हटलेलं आहे की मंडळीला देवाने जे कृपादानं दिले किंवा जे देणगी दिली त्याच्यामध्ये प्रेषित आहेत, संदेष्टे आहेत, पाळक आहेत, सुवार्तिक आहेत आणि शिक्षक आहेत. आणि शिक्षकांचं काम मंडळीला सुशिक्षण देणं आहे. आणि या आरंभीच्या मंडळीने या कृपादाना, या दानांचा उपयोग करून मंडळीला या प्रकारे शिकवलेलं आहे. तरी पण अनेक जण प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मान आपला वाढावा, आपल्याला त्याच्याद्वारे लौकिक मिळावं, ह्या उद्देशाने मंडळांमध्ये शिक्षक व्हायला लागले. आणि आज आपण त्या काळाचं जर ओघाने लागूकरण केलं तर आजच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे स्वतःला काही प्रेषित म्हणतात, तर कोणी प्रॉफेट, संदेष्टे म्हणतात. आता पाळक हे तर कृपादान आहे ते सगळ्यांना माहीत होतं. लोक ते विसरून आता कोणी स्वतःला शिकवणारे शिक्षक, मी सगळ्यात चांगला, आणि असं होऊन त्याचा परिणाम असा होत गेलेला आहे मंडळांमध्ये की त्या शिक्षणाचा मंडळांमध्ये विपरीत परिणाम होऊ लागला. आणि म्हणून याकोब त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका. शिक्षक ही देवाने दिलेली फार मोठी देणगी आहे. आता आपल्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला किंवा आपले सन्माननीय रेव्हरंड डॉक्टर जयकर पाळक साहेब, त्यांना आरंभापासून प्रभूने हे कृपादान दिलेलं आहे शिक्षकाचं. आणि त्यांचं हे शिक्षण आता त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केलेले आहे, त्यांनी BD पण घेतलेला आहे. आणि आरंभापासून मंडळांना, या महाराष्ट्रातील अनेक मंडळांना, अनेक सेमिनारमधून, अनेक प्रशिक्षणाच्या द्वारे आणि इंटरनॅशनल लेवलला देखील ते प्रभूचं वचन शिकवण्यासाठी गेलेले आहेत, जातात. आणि आजही प्रभू त्यांचा उपयोग करत आहे. शिक्षक होऊ नका असं याकोब का म्हणतो त्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की आजच्या काळातले स्वतःला कोणी प्रेषित म्हणू, कोणी संदेष्टे म्हणू किंवा शिक्षक म्हणू, त्या लोकांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये काय घडत आहे? मंडळांमध्ये दुफळे होतात
मंडळामध्ये भांडणं होतात आणि त्यामध्ये याकोबाने अनेक उदाहरणं घेऊन त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून संत याकोबाने ह्या गोष्टी का शिकवलेल्या, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. पौलाच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की पौल एक चांगला प्रेषित होता आणि त्याला मंडळीने मान्यता दिलेली होती. त्याचं विदेशांमध्ये विधर्मियांमध्ये हे प्रसाराचं कार्य फार प्रभावी होतं. तरी पण त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे अपोलोससारखे एक शिक्षक होते, संदेष्ट होते आणि लोक गटागटामध्ये होऊ लागले. आम्ही अपोलोसाचे आहोत, आम्ही पौलाचे आहोत, आम्ही अमुक आहोत. आणि हे गटबाजीसारखं प्रस्त वाढत गेलं. त्याच्या मागं उद्देश आपल्याला मान मिळावा, पैसा मिळावा. आजच्या काळामध्ये हा सुळसुळाट सर्वत्र पसरलेला आहे. त्याचा परिणाम मंडळांमध्ये भांडणं होतात, गट होतात, मंडळामध्ये फुटी होतात आणि मग त्याचा वाईट परिणाम मंडळांवर होतो. म्हणून या याकोबाने ह्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. जे शिकवतो आपण ते पवित्र शास्त्राला धरून आहे का, की मी ओघाने, माझ्या ज्ञानाने, माझ्या बुद्धीने मी माझा प्रभाव लोकांवर पाडावा म्हणून जर करत असेल तर आपल्याला दंड होणार आहे. आणि जसं आपल्याला पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सांगतं की काना मात्रा जरी आपण कमी जास्त केला तरी पण आपल्याला दंड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण किती सावधगिरी बाळगली पाहिजे. देवाने आपल्याला मंडळीमध्ये हे सेवा कार्य दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे. तर आपण जबाबदारीने अतिशय देवाचा आदर करत, देवाचं भय धरत ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ह्या मंडळांमध्ये असलेल्या ह्या शिक्षकांना उद्देशून पौल याकोबाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. म्हणजे याकोब असं म्हणत नाही की आम्ही फार चांगले आहोत, आम्ही शिकवतो, आम्ही शिक्षण देतो, तेच इतरही शिकवत असतील त्या काळातले, परंतु तो म्हणतो आपण पुष्कळ चुका करतो बोलण्याने. कधी कधी असं म्हटलं की अपोलोस हा ज्यावेळेस फार मोठा वक्ता होता, लोक त्याच्या मागे जात, तरी पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही वडीलधारे लोक त्यांना घेऊन शिकवत की असं केलं पाहिजे, या गोष्टी सांगितलं पाहिजे. ही जबाबदारी त्या काळात लोक उचलत होते. आजच्या काळामध्ये ज्या गोष्टी होत आहेत, चुकणारे असं म्हटलं की आपण बोलण्यामधून, शिकवण्यामधून, सांगण्यामधून काही गोष्टी चुका करत आहोत. आणि कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. म्हणजे परिपूर्ण परफेक्ट मनुष्य की जो काही चुकत नाही. आपल्याला वाटतं की मी काही चुकत नाही बोलण्यात, परंतु आपण शब्दाने चुकतो, बोलण्याने चुकतो, शिकवण्यात कदाचित आपल्याला माहिती देण्यामध्ये देखील चुका होऊ शकतात. आणि म्हणून असं म्हटलं की आपण अपरिपूर्ण आहोत. तो सर्व शरीर असं म्हटलं की मनुष्य केव्हा पूर्ण होऊ शकतो, जो बोलण्यामध्ये चुकत नाही तेव्हा, परंतु आपण चुकणारे आहोत. आणि म्हणून आपल्याला पूर्ण मनुष्य व्हायचं आहे तर सर्व शरीर कह्यात ठेवण्यास जो समर्थ आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मग ते उदाहरणाने या याकोबाने पटवून दिलेलं आहे. आपल्या शरीराला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, कारण पौलाने देखील म्हटलेलं आहे की संदेशाचे आत्मे त्याचं कंट्रोल करतात. आपण त्याच्या नियंत्रणात, त्याच्या अधीन असलं पाहिजे. आपल्याला देवाच्या हातात सोपवून दिलं पाहिजे. पवित्र आत्म्याला आपण म्हटलं पाहिजे की तू मला कंट्रोल कर, नियंत्रणात ठेव. मी ओघाने बोलण्यात चुकू नये, माझ्याकडून काही अपशब्द बोलले जाऊ नयेत. आणि म्हणून या ठिकाणी याकोब तो म्हणतो आपल्याला शरीर कह्यात ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या हातात लगाम असला पाहिजे. आणि तो लगाम म्हणजे ही जीभ आहे. आणि त्याचं उदाहरण त्याने घोड्यांच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे की घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवितो. आपल्याला माहिती आहे ओठाळी
ते लगाम ज्यावेळेस मग तो लहान मुलगा असो त्याच्या हातात जरी राहिलं तो एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तिशाली त्या घोड्याला तो नियंत्रणात करू शकतो, त्याला पाहिजे तिकडे त्याला फिरवू शकतो. आज हा जो आपण जे प्रभूचे दास म्हणवणारे आहोत आपल्या ठाई आपल्या हातामध्ये जो लगाम आहे ती आहे जीभ आहे. आणि ती जीभ तो लगाम आपण कंट्रोल केला पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या स्वाधीन तो केला पाहिजे. घोड्यांनी कायात राहावे म्हणून त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवितो. या ठिकाणी तारवे आपल्याला माहिती की तारू किंवा नावा हे जहाजा हे फिरवण्यासाठी आणि ह्या प्रचंड तारवाला एक लहानसं एक जे सुकाणू आहे त्याच्याद्वारे वळवता येतं. आणि हे घोड्याला लगाम आहे वळवण्यासाठी, तारवाला सुकाणू आहे आणि त्या सुकाणूच्या मुळे एवढ्या मोठ्या अफाट समुद्रामध्ये ते जहाज आपल्याला सुकाणूने ते वळवता येतं, फिरवता येतं, आपल्या डायरेक्शनप्रमाणे चालवता येतं. हे उदाहरण याकोबाने यासाठी दिलेलं आहे की या प्रचंड वाऱ्याने लोटली जात असता तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणूने फिरवली जातात. त्याची इच्छा आहे की मला ह्या दिशेला जायचं आहे. होकायंत्र असतात त्याप्रमाणे त्या दिशा पाहून ते त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला वळवतात, चालवतात. म्हणून आपण जे विश्वासणाऱ्या प्रभूच्या मंडळांमध्ये जबाबदार व्यक्ती म्हणून प्रभूच्या सेवा कार्यामध्ये असतो, आमच्या हातामध्ये हा लगाम, आमच्या हातामध्ये हा सुकाणू देवाने दिलेला आहे आणि ते फिरवायचं आहे, आपल्या इच्छेप्रमाणे वळवायचं आहे. तशी जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. ही आग असं म्हटलं की मंडळांमध्ये जे पेटवली जाते, लागली जाते, ती आग भयानक आहे. सैतान नेमका ह्याच गोष्टीचा उपयोग करतो. त्याला माहीत आहे की हे लहानसं अवयव आपल्या शरीरामध्ये जे देवाने दिलेलं आहे त्याचा आपण दुरुपयोग करतो. आणि ह्या लहानशा या अवयवामुळे जशी आग, लहानसं माचीस, आपण आता आम्ही पण ज्यावेळेस हायस्कूलला शिकायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेड्यापाड्यामध्ये काय पाहिजे तिकडे फिरावं लागायचं, डोंगरावर दऱ्यांमध्ये आंबे खाय, अमुक कर. आणि ते गवत सुकलेलं असायचं, त्या गवतावरून लोळायचं. एकदा असंच आम्ही ते गारगुटी म्हणतात ना, त्या पांढरे दगड आणि ते कापूस सारखं ते एक त्याला काय म्हणतात ते कणीस, ते आपण पानकणीस, आणि ते पानकणीस हातात घ्यायचं, गोळा करायचं आणि त्या दगडाला घासायचं, गंमत म्हणून खेळता खेळता. आणि त्या ठिणग्या उडायच्या, आपल्याला आनंद वाटायचा. आणि मग त्या वाऱ्याने त्या ठिणग्या त्या पान कांसाला अगदी ऊब आली का ते गरम व्हायचं आणि पेटायचं. मग चटका लागलं तर आपण फेकून द्यायचं. तसं एकदा हातातून पडलं आणि ते गवत भर पेटायला लागला. अख्खा डोंगर पूर्ण काळा ठिक्कर होऊन गेला. लोक धावत आले, जंगलाला आग लागली म्हणून. त्यावेळेस आता आपण पुढं पळायचं आणि काय, असं म्हटलं की ही जीभ असं लहानसा अवयव आहे, अशी आग आहे, ती ठिणगी पडली की अफाट जंगलाला. आपण या मागच्या महिन्यामध्ये ज्या बातम्या ऐकल्या, ऑस्ट्रेलिया असो, अमेरिका असो, ते कॅलिफोर्नियामध्ये भयानक प्रकारच्या आगीने किती तांडव, अक्षरशः शहराच्या शहर खाक झाले. प्रियानो, याकोबाला हे दाखवायचं आहे की आपल्या शरीरामध्ये हे लहानसं अवयव, ही जीभ केवढ्या मोठ्या रानाला, जीभ ही आग आहे आणि ती अनितीचं भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली असेल. नेहमीच्या काळामध्ये आपण वाचतो, नेहमीने ज्यावेळेस
आलेल्या लोकांची विचारपूस केली, कसं काय आपला देश, आपले लोक, आपलं यरूशलेम, आणि ती वार्ता त्याने ऐकली. त्यावेळेस त्याला फार रडू कोसळलं. काय इतक्या मोठ्या दुर्दशेमध्ये आपले लोक आहेत, कशामुळे ती दुर्दशा झालेली आहे? त्या अग्नीने त्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत त्या शत्रूंनी. जी वेश आपल्याला माहिती की यरूशलेमच्या भोवती 12 वेशी होत्या, आणि ते वेशी, ते वैभव, ती कीर्ती होती लोकांमध्ये की हा यांचा देव जिवंत आहे, देव समर्थ आहे. आणि यरूशलेमकडे हे लोक अतिशय भावनेने, आदराने येत, आणि त्या अग्नीने त्या वेशी जाळून टाकलेल्या होत्या, आणि लोक मोठ्या दुर्दशेत पडलेले होते. आजच्या काळामध्ये ही आग पेटवली गेलेली आहे मंडळांमध्ये सैतानाने. ती लहानसं अवयव, जीव त्याच्याद्वारे. म्हणून आपण ऐकतो की ह्या संस्थेमध्ये, ह्या मंडळांमध्ये इकडं हे राजकारण, हे भांडणं तणणं कसं आहेत? जे स्वतःला शिक्षक म्हणवणारे, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणारे, अरे मीच चांगला आहे, हा याला काय येत नाही, मी असा आहे, मी तसं आहे, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, लोकांना आपल्याकडं ओढण्यासाठी मग ते चुकीचंही शिक्षण देतात. सोबतच एकमेकाबद्दल त्या कागाळ्या करतात. आणि त्यामुळे असं म्हटलं की सर्वत्र आग लागली जाते. आणि म्हणून असं म्हटलंय की संपूर्ण सृष्टीचक्र फिरवणारी, पेटवणारी आणि नरकाने पेटलेली अशी ही जीव आहे. ह्या जीवेला मनुष्यापैकी कोणीही जीवेला वश करावास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. किती याकोबाने त्याचे वर्णन केलेलं आहे या जीवेबद्दल. तिला कोणीच समर्थ नाही. आणि त्याच्यामुळं असं म्हटलं की सर्वत्र या प्रकारचा प्रचार होत आहे. प्रियानो, आज आपण या मनन चिंतन करत असताना देवाने आम्हाला ही जीव कशासाठी दिलेलं आहे? आरंभीच्या मंडळीबद्दल असं म्हटलं की त्यांच्यामधली प्रीती, एकमेकाबद्दलचं आपुलकी, ते जिवण्याचं सहभागीचं जे जीवन पाहून लोक प्रभूच्या मंडळांमध्ये रोज तारण पाहून त्यांची भर पडत होती. मंडळात झपाट्याने वाढत होत्या. आणि प्रीतीमय जीवन, याचा अर्थ त्यांचं जीवन, त्यांचं संपूर्ण शरीर, त्यांचं प्रत्येक अवयव देवाला समर्पित होतं. आणि देवाला समर्पित केलेल्या या अवयवांच्याद्वारे त्यांची प्रीती ओतप्रोत भरलेली होती. आणि ती पाहून लोकांवर प्रभाव पडत होता. सैतानाने त्याचा दुरुपयोग केला आणि आशांना पकडून मंडळांमध्ये या प्रकारच्या दुफळ्या, या प्रकारचे भांडणं, या प्रकारची आग पेटवली जाते. आणि मग त्यामध्ये याकोबाला हे सांगायचं आहे की ही इतकी दुष्ट आहे, तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो, आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. जीभ म्हणजे दुहेरी आहे, ती तलवार आहे. आपण तिचा वापर कसा करतो? असं म्हटलं की त्या जिभेने आपण देवाची स्तुती करतो, त्या जिभेने आपण एकमेकाची निंदा नालस्ती करतो. आणि असं म्हटलं की त्याबद्दल याकोबाने काही गोष्टी दिलेल्या आहे की एकाच तोंडातून स्तुती, एकाच तोंडातून शाप निघतात. आणि असं होता कामा नये. झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी आणि कडू पाणी निघते काय? म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सांभाळण्यासाठी आहे. आणि पुष्कळदा ह्या अपशब्दांमुळे गैरसमज वाढतात. अरे ह्या असा बोलला, हा मलाच लागलं, ह्या असं केलं, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. आता ते विश्लेषण करायला वेळ नाही, मी ते थोडंसं ठेवलेलं आहे. परंतु आपल्याला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली जीवनामध्ये करायच्या आहेत की आपण न्यायाच्या दिवशी देवासमोर प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल. मग व्यर्थ बोललेला, केलेल्या निंदेबद्दल, एकमेकाबद्दल, आणि ह्या सगळ्या गोष्टीचे
प्रभू आपल्याला झाडाझडती घेणार आहे. म्हणून आपण आपला न्याय करू की प्रभू, माझ्या बोलण्याने मी चुकलो असेल, माझ्या बोलण्याने कोणाला फार मन दुखवलं असेल, प्रभू ह्या गोष्टी जर घडत असतील तर मी क्षमा मागतो. म्हणजेच ह्या जिभेला आपल्याला वश करायचं आहे. आणि वश करणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आपल्याला ताब्यामध्ये द्यायचं आहे आणि संपूर्ण शरीराला ते नियंत्रित करणार आहे. मी इथं थांबतो यासाठी की आपल्याला आध्यात्मिक धडे गिरवण्यासाठी प्रभूने ही वचनं दिलेली आहेत. तर देव आम्हा सर्वांना आपल्या स्वतःच्या गौरवासाठी नाही, मोठेपणासाठी नाही, मान मर्यादेसाठी नाही, पैसा लौकिक मिळवण्यासाठी हे करायचं नाही. आम्हाला देवाच्या गौरवासाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी आम्हाला प्रभूने ठेवलेलं आहे. आम्ही आपल्या बोलण्याने एकमेकाला उत्तेजन देऊ, आपण आपल्या बोलण्याने एकमेकाची उन्नती करू आणि त्याद्वारे देवाचं महान गौरव करू. म्हणून देवबाप करू या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. धन्यवाद पाळक साहेब. अतिशय महत्त्वपूर्ण अशा मूलवान विषयावरती आज सकाळी आपण मनन चिंतन केलं. आणि पहा, प्रभूने आम्हाला वाचा दिलेली आहे, सुंदरसे शब्द दिलेले आहे, जीभ परमेश्वर पित्याने आम्हाला दिलेली आहे. तिच्याद्वारे आम्ही प्रभूचं गौरव करावं, त्याची स्तुती आराधना करावी. परंतु सैतान आमच्या जीवनात कार्य घडवतो आणि आमच्याकडून नको त्या गोष्टी करण्यास भाग पाडतो. परंतु आमचा प्रभू सामर्थ्य देतो, सहाय्य करतो. आमच्या जिभेवर आणि आमच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास प्रभुदेवा त्याची कृपा पुन्हा एक वार देव. आज मिळालेल्या पवित्र वचनाच्या मननासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देत बाळासाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. या दिवसांमध्ये जरी सुट्टी असली तरी आपली वसतिगृह, आपल्या शाळा ह्यांचं असलेलं जे कार्य आहे परमेश्वर दे बाप ते आशीर्वादित करो. मंडळीतल्या आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना आपण रयता अक्कांची आठवण करूया. सोबतच जुलियाना अक्का गायकवाड आणि विजय गायकवाड यांची आठवण करूया. विजय गायकवाड यांचं डोळ्याचं म्हणजे कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे. आता त्यांना बरं आहे, तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच श्री आणि सौ लवणे आहेत, त्यांना प्रभू सहाय्य करो. DM पेटील पाळकसाहेब आहेत, सुशी अक्का आहेत. सोबतच आज सकाळी आपण नलिनीबाई मोजेस यांची आठवण करूया. वय वर्ष 92 पूर्ण झालेलं आहे, परंतु शनिवारी त्या पडल्या आणि पायाला थोडीशी सूज आहे. तर त्यांची विनंती आहे की मंडळीत माझ्यासाठी प्रार्थना करा. तर नलूबाई मोजेस म्हणजे नलिनीबाई मोजेस यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. येत्या सप्ताहामध्ये युवक संमेलन आहे आणि VBS आहे. जी टीम आमच्याकडे येणार आहे तिच्या येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देत त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. सुनीता अनिल करमरकर, आकाश सुनील शेंबळे आणि किरण राजेश वळवी या प्रियजनांना प्रभुदेवा हा वाढदिवस सुखाचा करो, आशीर्वादाचा करो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी समृद्धी देव. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा. त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आजची नियोजित वक्ते रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग उद्याच्या सूचना घेऊ. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण तू चांगला परमेश्वर आहेस, कारण तू दयाळू परमेश्वर आहेस, कारण तू क्षमा करणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून देव बापा, या भूतलावर आमचा निभाव लागतो. आणि प्रभू, आज तुझ्या दासाकडून जे वचन आम्हाला मिळालेलं आहे त्या वचनाद्वारे प्रभुदेव बापा आम्ही स्वतःचंच आत्मपरीक्षण करतो असं नव्हे, तर प्रभुदेव बापा आमची मंडळी म्हणून जे प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती आहे त्या सर्वांसाठी प्रभुदेव बापा तुझं वचन आहे. आणि त्या वचनांमधून प्रभुदेव बापा खरोखर याकोबाने त्या दिवसांमध्ये जी गंभीर समस्या उद्भवलेली होती त्या गंभीर समस्येबद्दल अतिशय सरळ आणि स्पष्ट रीतीने प्रभुदेव बापा या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि खरोखर या आजच्या मंडळीसाठी देखील प्रभू जशाच्या तशा लागू आहेत. एवढंच नव्हे तर प्रभुदेव बापा जे तुझं वचन सांगतात, शिकवतात, जे तुझं वचन प्रभुदेव बापा त्याची फोड करतात, एवढंच नव्हे तर प्रभू 2000 वर्षापूर्वी तू या जगात आलेला असताना
देवराज्याच्या गोष्टी शिकवल्यास, देवराज्याचं शिक्षण देखील दिलंस. आणि तू देखील प्रभू म्हटलेलं आहेस की आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझं वचन काना किंवा मात्रा देखील रद्द होणार नाही. परंतु तू हे देखील म्हटलेलं आहेस की या वचनातील, या ग्रंथातील काना किंवा मात्रा किंवा एक लहान आज्ञा जर ती लहान करून आम्ही शिकवली किंवा ती रद्द केली तर त्याला देवाच्या राज्यात लहान म्हणतील. आणि जो कोणी ती विस्ताराने आणि मोठ्या रीतीने, चांगल्या रीतीने शिकवेल त्याला देवाच्या राज्यात मोठा असं म्हणतील. परमेश्वरा, आम्ही ह्या सर्व गोष्टींचा चोहोबाजूंनी विचार करावा, तुझं वचन योग्य रीतीने प्रभू समजून घ्यावं आणि परमेश्वरा त्याची घोषणा करावी. कारण प्रभू, आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी नेमलेले तुझे लोक आहोत. प्रत्येक विश्वासणारा प्रभू देवप्पा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जबाबदार आहे आणि प्रत्येकाला प्रभू आपल्या सेवा कार्याचा हिशोब द्यावायचा आहे. त्याचबरोबर प्रभू याकोब म्हणतो त्याप्रमाणे आमच्या बोलण्याचा हिशोब देखील आम्हाला द्यावायचा आहे. होय प्रभू देवप्पा, आमच्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत त्या सर्वांद्वारे तुझं गौरव व्हावं, तुझी स्तुती व्हावी आणि तुझ्या नामाचा महिमा व्हावा. आणि प्रभू देवप्पा, त्या शरीरामध्ये असणारा अवयव जर आम्हाला अमंगळ करत आहे, आम्हाला अशुद्ध करत आहे, आम्हाला देवाच्या राज्यापासून वेगळं करत आहे, तर प्रभू देवप्पा आमचा धोका आम्ही ओळखून घेतला पाहिजे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा प्रभू देवप्पा आम्हा सर्वांवर तुझी कृपा असू दे, सावधान चित्त दे. आणि प्रभू देवप्पा आम्ही जागृततेने आणि प्रभू जाणीवपूर्वक, समजून उमजून, विचारपूर्वक बोलावं यासाठी देखील आम्हा प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी असू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या वचनाबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देव बापा, आम्ही यावेळेला प्रार्थना करतो मंडळीमध्ये जे आजारी जन आहेत परमेश्वरा, त्या सर्व आजारी जनांची आठवण करत असताना आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवप्पा. वार्धक्यामुळे कोणी आजारी आहेत, अनेक प्रकारच्या प्रभू शारीरिक दुखणे आहेत, त्याचप्रमाणे प्रभू देवप्पा अनेक लोक प्रभू देवप्पा निरनिराळ्या प्रकारच्या आजाराने देखील आजारी आहेत. अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो प्रभू. त्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे, औषध उपचाराची गरज आहे. आणि खरोखर प्रभू तू स्पर्श करतोस त्यावेळेला औषधं आणि होणारे उपचार हे सर्व प्रभू तात्काळ आणि व्यवस्थित आणि लवकर प्रभू देवप्पा आम्हाला या गोष्टी अनुभवास येतात. कारण तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे, आमची दुखणी वाहणारा परमेश्वर तू आहे, आमचे रोग आणि आजार दूर करणारा परमेश्वर तू आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझ्याजवळ प्रार्थना करतो प्रभू. मंडळीतल्या सर्व आजारी जणांना तुझा स्पर्श कर, एक उत्तम प्रकारचं आरोग्य तू त्यांना दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या वर्षात प्रभू देवप्पा जे काही नवीन शैक्षणिक कार्य सुरू आहे आणि ट्रस्ट आहे आणि मंडळे आहेत, याद्वारे प्रभू देवप्पा तुझं सेवा कार्य सुरू आहे. त्या सेवा कार्यामधून प्रभू देवप्पा येणाऱ्या दिवसात अधिकाधिक तुझं कार्य मजबूतीने वाढत जावं म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. ट्रस्टचे सर्व कार्यकारी संचालक आणि प्रभू संचालक मंडळ आणि प्रभू चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ह्या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू देवप्पा. लागणारी कृपा त्यांना तू पुरीव, सावधान चित्त दे आणि परमेश्वरा संस्थेच्या विकासाबरोबर, संस्थेच्या कार्याबरोबर प्रभू हे तुझं कार्य अधिक मजबूत रीतीने टिकून राहावं, अधिक विकासनशील कार्य व्हावं. एवढंच नव्हे तर प्रभू नित्य तुझ्या नामाचं गौरव व्हावं असंच तू ह्या कार्याद्वारे होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेव बापा, आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये लवकरच प्रभुदेव बापा सेमिनार होणार आहेत आणि VBS होणार आहेत आणि हे सर्व कार्यक्रम प्रभू येणाऱ्या दिवसात तू आशीर्वादित कर. येणारे तुझे दास आहेत प्रभू, त्यांना देखील त्यांचं येणं आशीर्वादित व्हावं, सुखरूप व्हावं. एवढंच नव्हे तर प्रभुदेव बापा त्यांच्याद्वारे एक नवीन प्रकारची शैक्षणिक आणि प्रभुदेव बापा आध्यात्मिक उन्नती घडून यावी मंडळीमध्ये, लेकरांमधून, प्रौढांमधून, महिलांमधून प्रभू हे सर्व कार्य घडून यावं म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आमची प्रार्थना आहे यावेळेला जे प्रभुदेवबापा ज्यांना तू नवीन वर्ष दिलेलं आहेत असे ज्यांचे जन्मदिवस आहे परमेश्वरा, सुनीता अनिल करमरकर, आकाश सुनील शेंबळे आणि किरण राजेश वळवी
या सर्व प्रियांना प्रभू तू एक नवीन वर्ष दिलंस म्हणून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. गेल्या वर्ष त्यांचा तू प्रतिपाळ केला, आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या विश्वासातली वाढ व्हावी. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांची इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण व्हावे. त्यांच्या जीवनाद्वारे तुझी सेवा घडावी म्हणून हे येणारं वर्ष त्यांच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि आशीर्वादाचं जावं अशी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. हा दिवस आणि या दिवसातलं कामकाज आणि आमचं जीणं प्रभू आम्ही सर्वस्वी तुझ्या हाती सोपवून देतो. येशू प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. या आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडितो तशीच तू आमची ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या प्रभूच्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्या सर्वांबरोबर, आणि आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्या सर्व प्रिय लहान थोर लेकरांबरोबर, देवाची मळे आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उद्यासाठी सूचना. उद्या देखील 10 वाजता आपण ऑनलाईन असूया. उद्या रेव्हरंड LP वळवी बाळासाहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.